नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे त्या भावनांबद्दल ज्या प्रत्येकाच्या मनात असतात पण ओठांवर कधीच येत नाही. प्रत्येक माणूस हसताना दिसतो, सोशल मीडियावर फोटो टाकतो, लोकांमध्ये आनंदी असल्याचं दाखवतो, पण खरंच तो आनंदी असतो का? कदाचित नाही. कारण प्रत्येकाच्या मनात एक वादळ आलेलं असतं, तो फक्त रात्री उशिरा डोकं खुपसून झोपल्यानंतरच आठवतं. काही जखमा शरीरावर नसतात पण त्या मनावर असतात. मनावर झालेल्या जखमा औषधाने नाही तर वेळेने आणि संयमानेच भरून येतात. कधी कधी आपण सर्वांसाठी जगतो, सर्वांची काळजी घेतो, सर्वांना साथ देतो, पण जेव्हा आपण तुटतो तेव्हा आपण सावरण्यासाठी फार कमी लोक पुढे येतात. तेव्हा समजतं स्वार्थांची गर्दी खूप मोठी असते पण निस्वार्थी माणसं फार कमी असतात. आयुष्यात काही लोक आपल्याला इतकं दुखवून जातात की त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांची वागणूक जास्त वेदना देऊन जाते. पण आज मला एक गोष्ट समजली आहे, ज्यांनी आपल्याला दुखवलं त्यांच्याबद्दल द्वेष करून आपण फक्त स्वतःचं नुकसान करून घेतो. कारण राग मनाला जाळतो पण शांतता मनाला जगायला शिकवते. हे खरं आहे. आज जर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नसेल, तुम्हाला कमी लेखत असेल, तुमची किंमत करत नसेल तर इट्स ओके, काही हरकत नाही आहे. तर निराश होऊ नका, कारण हिऱ्यांची किंमत काचेला कधीच समजत नसते. आज परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तरी काही हरकत नाही. लोक तुमच्यावर हसतील, लोक तुमच्यावर बोटं दाखवतील, काही म्हणतील, टीका करतील, तुम्हाला कमी लेखतील, काही गोष्टी पुढं बोलतील, काही गोष्टी मागं बोलतील. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळ कायम एकसारखी राहत नाही. आज त्यांचा चांगला दिवस असेल तर पुढं राहणार नाही, आज वाईट असेल तर तो पुढे वाईट राहणार नाही. आज जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, उद्या कदाचित तेच लोक तुमच्या यशाचं उदाहरण देतील. म्हणून कायम कोणासाठी स्वतःची स्वप्ने सोडू नका. तुमच्या स्वप्नांवर स्वतः तुम्हाला काम करावं लागेल. कोणामुळे स्वतःवरचा विश्वास गमावू नका. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतःहून स्वतःला हरवलं तर तुम्हाला कोणीही जिंकू शकत नाही आहे. आणि तुम्हाला स्वतःला हरवण्यासाठी दुसऱ्यांना कारणीभूत ठरवू नका. देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत त्यांना भरावीच लागते. म्हणून तुमच्या मनातील प्रत्येक वेदना आणि तुमच्या मनातील प्रत्येक रात्र एक दिवस तुमच्या यशाची गोष्ट लिहिणार आहे. म्हणून रोज जे करत आहे ते करा, शांत राहा. ज्या गोष्टींवरती मेहनत करायची आहे, जर कोणी त्रास दिला तर कोणत्या प्रकारे त्याचा बदला घ्यायचा असतो, तर प्रत्येक गोष्ट ही दुप्पट करायची असते. जर एकटा आहे तर एकटं लढा, काही गरज नाही कोणाची साथ देण्याची, काही गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होचाल त्यावेळेस क्रेडिट पण तुम्ही स्वतःलाच देतात. असं पण कोणी नाही, तसं पण कोणी नाही. म्हणून लोक तुमचं यश लक्षात ठेवतं कायम. त्यामुळं फक्त आणि फक्त कामावर लक्षात ठेवा. धन्यवाद.